नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 12 डिसेंबर 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। पडण्याला घाबरू नका, पडलात तर उठायची जिद्द ठेवा, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। भातकुली तालुक्यात महसूल पथकाच्या धडक कारवायांचे सत्र सुरूच आहे। सलग 2 दिवसात महसूल विभागाने मोठी मोहीम राबवत अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। आसरा आणि टेंगुरखेडा परिसरात ट्रॅक्टर, ट्रॉली आणि जेसीबी अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत। 11 आणि 12 डिसेंबर या 2 दिवसात भातकुली तहसील महसूल पथकाने आसरा गावात धडक छापेमारी केली। 12 डिसेंबर रोजी सकाळी महसूल पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली। तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर, मातीने भरलेल्या ट्रॉलीसह तसेच एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आली। याच दरम्यान भातकुली तालुक्यातील डेगुरखेडा परिसरातही अवैधरित्या काळी माती वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच सकाळी 7:30च्या सुमारास महसूल पथकाने आणखी एक धडक कारवाई केली। या 2 कारवायांमध्ये नायब तहसीलदार चंद्रकांत मेश्राम, मंडळ अधिकारी संतोष धुर्वे तसेच तलाठी वैभव बिहाडे, संजय बोरकर आणि संदीप निरगुळे यांनी महत्वाची भूमिका बजावली। जप्त करण्यात आलेली सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून अवैध खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाची भरारी पथक सातत्याने तपासणी करीत आहेत। आज दिनांक 12/12/2025 रोजी वडाळा ते डेगुरखेडा या रोडवर पूर्णा नदीच्या नदी पात्रावर जेसीबीद्वारे मातीचे उत्खनन करताना 3 ट्रॅक्टर आणि एक जेसीबी यांच्यावर ठळक कारवाई करण्यात आली। आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र, मंडळ अधिकारी धुर्वे साहेब, भट तलाठी, निरगुळे तलाठी यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण झाली। भातकुली अंतर्गत ही कारवाई ठळक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे। अंदाजे 4-5 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आमचे वरिष्ठ या कारवाई संदर्भात पुढील निर्णय घेतील। त्या अनुषंगाने यांच्यावर जे काही दंड आकारला जाईल त्याचा भरणा चलानद्वारे शासन खाती जमा करण्यात येईल। खुमारी टोल्स प्लाझा परिसरात 2 कारचा भीषण अपघात झाला आहे। वाहन तपासणी दरम्यान उभ्या कारला मागून कारची जोरदार धडक बसून एक जण गंभीर जखमी झाला आहे। या अपघातानंतर वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी टोल प्लाझा परिसरात मोठा अपघात झाला। या अपघातात कार चालक ओम कुमार गंभीर जखमी तर 3 जण किरकोळ जखमी झाले। प्राप्त माहितीनुसार MP 20 ZD2068 ही कार पोलीस वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आली होती। चालक ओम कुमार पोलिसांशी बोलत असतानाच MP 22 CA 3957 ही वेगाने धावणारी कार अचानक मागून आली आणि उभी असलेल्या कारला जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की पहिल्यांदा ओम कुमार यांना ठोकर लागली आणि त्यानंतर कार पुढे उभी असलेल्या दुसऱ्या कारवर जाऊन आदळली। जखमींना लगेच ओरिएंटल टोल प्लाझाच्या वैद्यकीय पथकासह
चालक प्रवीण ठाकूर आणि पांडू वाघाडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. ओम कुमार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या निष्काळजी कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. नागरिकांच्या मते पोलीस दररोज महामार्गावर अचानक कार थांबवितात, यामुळे कोंडी आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होते. आजचा हा अपघातही अशाच निष्काळजी चौकशीमुळे झाला आहे. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने सोन्याची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल 16 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत राज्यभर सक्रिय असलेल्या सोन्याच्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय. ही घटना 4 एप्रिल 2025 रोजी तहसील पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. सूर्यवंशी रिफायनरी मध्ये फिर्यादी आपल्या मुलासह काम करीत होते. मुलगा जेवणासाठी बाहेर गेल्यावर नोकर सचिन हा दुकानात एकटाच राहिला. याच संधीचा फायदा घेत सचिनने काउंटर मधील डबीत ठेवलेला 9,950 मार्क असलेला सोन्याचा तुकडा घेत पळ काढला. फिर्यादींनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तक्रार नोंदविली. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास, लोकेशन अनालिसिस आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी कोल्हापूर येथे छापा मारून वैभव मालगावे याला अटक केली. त्याच्याकडून 55 ग्रॅम सोने, किंमत अंदाजे 5,30,000 जप्त करण्यात आले. यानंतर त्याच टोळीतील जगन्नाथ जावीर याला पकडण्यात आले. पुढील तपासात साताऱ्यातील प्रशांत मुळीक याचे मोबाईल लोकेशन मिळाले आणि त्याच्याकडून 50.3 ग्रॅम सोन्याचा रवा, किंमत अंदाजे 6,20,000 जप्त करण्यात आला. शेवटी संपूर्ण टोळीतील मुख्य सूत्रधार चेतन रावीर याला जत तालुक्यातील पकडण्यात आले. त्याच्याकडून 37 ग्रॅम सोन्याची लगडी, किंमत अंदाजे 4,50,000 जप्त करण्यात आली. एकूण 16 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हाती लागला असून संपूर्ण टोळी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. ही मंडळी वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकर हवा या नावाखाली ज्वेलर्स कडे काम मिळवत आणि योग्य संधी मिळाल्यावर दुकानातील सोने लांबवत असल्याचे तपासात उघड झाले. तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 210/2025 कलम 306, 317(2), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील जे फिर्यादी आहे सदाशिव भीमराव सूर्यवंशी, वय 55 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 402, लबान तांडा, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, पोलीस ठाणे सक्करदरा, नागपूर यांचं पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सूर्यवंशी रिफायनरी, सुदाम गल्ली, साईबाबा बेकरी समोर, न्यू इतवारी रोड, पोलीस ठाणे तहसील नागपूर असं यांचं प्रतिष्ठान आहे आणि ते सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. यामध्ये यांच्या दुकानामध्ये वैभव भाऊसो मालगावे, वय 30 वर्षे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर हा कामगार कामाकरिता होता आणि दुकानामध्ये मालक नाही याची संधी साधून त्यांनी काउंटरमध्ये असलेले 200 ग्राम वजनाचे सोन्याचं एक बिस्किट होतं ते अप्रामाणिकपणे चोरून दिलं होतं आणि सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास PSI रमीज शेख यांनी केलेला असून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैभव भाऊसो मालगावे, जगन्नाथ प्रकाश जावीर, चेतन प्रकाश जावीर, प्रशांत नानसो मोळीक हे सर्व आरोपी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे. यांची मोडस अशी आहे की संपूर्ण भारतभरात जे सोन्याचे व्यापारी असतात, सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स असतात, त्यांच्याकडे नोकरी करणे, विश्वास संपादन करणे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडे जो सोन्या किंवा चांदीचा मुद्देमाल असो तो चोरून त्याची विल्हेवाट लावणे, आपसामध्ये वाटून घेणे अशी ती मोडस होती. यामध्ये तांत्रिक तपास करून PSI आमचे जे PSI आहेत रमीज शेख त्यांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे आणि अद्यापपर्यंत 155 ग्रॅम म्हणजे जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे. सदर आता आमच्या कस्टडीमध्ये चेतन प्रकाश जावीर हा आरोपी ताब्यामध्ये आहे. मान्य न्यायालयाने त्याचा 3 दिवस, सुरुवातीला 2 दिवस आणि त्यानंतर 3 दिवस असा 5 दिवस आम्हाला PCR मंजूर केला होता. त्या दरम्यान आम्ही सदरचा हा सर्व मुद्देमाल या 4ही आरोपीकडून रिकवर केलेला आहे. आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अजून एक आरोपी आम्हाला पाहिजे आहे, त्याचं सुद्धा नाव निष्पन्न झालेलं आहे, परंतु आम्ही लवकरच त्याला अटक करू, त्याच्याकडून उर्वरित मुद्देमाल पण आम्ही रिकवर करू. आतापर्यंत
एकूण 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. चेतन जावीर याच्याकडून एकूण 37.3 ग्राम अंदाजे 4,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त अमरावतीत HIV जनजागृतीकरिता भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. युवकांच्या उत्साहात पार पडलेल्या या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलाय. जागतिक HIV माहाच्या औचित्याने 11 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी सर्व सहभागी युवकांचे अभिनंदन करत HIV मुक्त जिल्ह्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ झाली. रॅलीने कॉटन मार्केट, जयस्तंभ, राजकमल, श्याम चौक, इरविन चौक आदी मुख्य मार्गांवरून जनजागृतीचे संदेश दिले. सायकल स्वारांनी अडथळ्यांवर मात करून एकजुटीने HIV ला लढा देऊ या घोषवाक्यासह नागरिकांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात अमरावती जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कळमकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे तसेच विविध शासकीय अशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. यावेळी काश्मीर ते कन्याकुमारी अंतर सायकलिंगने पूर्ण केल्याबद्दल निखिल अंभारे आणि वानखडे यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांनी सत्कार केला. रॅलीचा समारोप पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला, जिथे मान्यवरांनी HIV जनजागृतीचा संदेश देत सर्वांचे कौतुक केले. 12 डिसेंबर रोजी सभागृहात मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यात आले. अतिक्रमण नियमितीकरणाचे नियम, संत्रा उत्पादनासाठी अनुदान वाढ आणि मोर्शी वरुड मतदारसंघ ड्राय झोन मुक्त करण्याची मागणी यावर ठोस भूमिका मांडण्यात आली. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पोलीस पाटील मोर्चातील सहभागी सर्वांना न्याय मिळावा अशी मागणी ही सभागृहात करण्यात आली. याशिवाय मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांकडे शासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली. अध्यक्ष महोदय, मी 293च्या प्रस्तावावर बोलण्याची मला संधी दिली यासाठी आपले आभार. अध्यक्ष महोदय, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण अतिशय चांगलं काम करत आहे. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अतिशय चांगलं काम आपल्या सरकारकडून, महायुतीच्या सरकारकडून होत आहे. यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, आपण अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा जो कायदा केला, जो नियम केला, 2011च्या पूर्वीचे जे घर आहे शासकीय जागेवरचे, ते आपण नियमाकुल करून घेणार आहोत. त्यांना घरकुलचा लाभसुद्धा देणार आहोत. अध्यक्ष महोदय, माझी आपणास एक विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हजारो असे घरं आहे की जे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी ते जमिनीचा तुकडा खरेदी केला, परंतु परिस्थितीमुळं ते त्या जमिनीची खरेदी करू शकले नाही किंवा त्या जमिनीची खरेदी होऊ शकत नव्हती. असे हजारो कुटुंब आहे. आणि माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या आधारावर 2011च्या अगोदरचे सरकारी जमिनीवरचे घरं आपण नियमाकुल करून घेत आहोत, घरकुलचा लाभ देत आहोत, त्याच धर्तीवर हे जे हजारो घरं आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरचे खरेदी केलेले जमिनीवरचे, यांनासुद्धा आपण सरकारी आपल्या धोरणाचा लाभ द्यावा अशी आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो आहे. अध्यक्ष महोदय, एकात्मिक फल उत्पादन विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 2006 पासून योजना राबवल्या जात आहे. त्याचा एस्टिमेट कॉस्ट ही 60,000 रुपये आज रोजी होती आहे आणि अनुदानाची रक्कम ही 24,000 रुपये आहे. अध्यक्ष महोदय, संत्रा झाडाचं प्रुनिंग करणं हे अतिशय एक किचकट काम आहे, महागडं काम आहे आणि कृषी विभागानं यावर्षी ही रक्कम वाढवली जरी असली तरी जे आम्हाला अगोदर अनुदान मिळत होतं ते 50% होतं आणि आज रोजी म्हणजे 16 वर्षाच्या नंतर हे अनुदान 40% करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे, हे अनुदान कमीत कमी 50,000 रुपये हेक्टर असलं पाहिजे, जेणेकरून संत्रा झाडाचं जे
ज्या पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, संत्रा झाडाची जे कटिंग करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय, पुनर्जीवन होण्याच्या दृष्टीनं ते होईल आणि निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये, संत्रा उत्पादनामध्ये निश्चितच यामुळं वाढ होईल. आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की हेक्टरी 50,000 रुपये अनुदान या प्रुनिंगच्या कामासाठी देण्यात यावं. अध्यक्ष महोदय, 20 फरवरी 2002 रोजी वरुड व मोर्शी तालुका ड्राय झोन म्हणून घोषित करण्यात आला. आज जवळपास 24 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, परंतु आमचा हा ड्राय झोन काही अध्यक्ष महोदय ड्राय झोनमधून आम्ही काही निघू शकलो नाही आणि आमची पाण्याची पातळीसुद्धा काही वाढली नाही. एक थोडासा मोर्शीचा काही भाग पकडला सोडला तर इतर दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. 1200 फुटावर आमची पाण्याची पातळी आहे. परंतु माझी अशी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ड्रायझोन नष्ट करण्यासाठी एका विशेष पॅकेज दिलं पाहिजे आणि जे जे उपाय करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय ते माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केले पाहिजे. कारण आता 24 वर्षाचा काळ झाला, 100 वर्ष या कामासाठी लागू नये त्या पद्धतीचे धोरणं आपण अध्यक्ष महोदय सरकारनं आखले पाहिजे. नाले झाले, काही प्रमाणामध्ये तलाव झाले, परंतु पाण्याची पातळी काही वाढू शकली नाही. 40-50 इंच जरी अध्यक्ष महोदय पाऊस झाला तरी पाण्याची पातळी वाढत नाही. याचं कारण आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये संत्रा बागायतदाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं उपसा जास्त आहे, मोठ्या प्रमाणात मध्ये उपसा आहे. त्याच्यामुळं हा ड्रायझोन कसा काय निघेल याच्यावर सुद्धा एक अभ्यास झाला पाहिजे आणि एक मोठं पॅकेज माझ्या मतदारसंघासाठी शासनानं दिलं पाहिजे. ही एक मागणी आपल्या माध्यमातून मी करतो आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात आता बिबट्याची समस्या पूर्ण महाराष्ट्रभर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा 40 बिबट झाले आहे, रुई झाली आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त आहे. अध्यक्ष महोदय, आता आमच्या बकाने साहेबांनी जो उपाय सुचवला हा अतिशय समर्पक याच्यावरचं उत्तर असू शकते. या सर्व चर्चेच्या अनुषंगानं राजेंद्र बकाने साहेबांनी, आमदार महोदयांनी जो उपाय सुचवला हा प्रत्यक्षात अंमलात आणला गेला पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे. तरच या बिबटच्या किंवा या जंगली प्राण्याच्या या आपल्या समस्येवर उपाय निघू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त दुसरा कोणी चांगला उपाय आज रोजी दिसत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मका पिकाच्या बाबतीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये जवळपास 19 क्विंटल हेक्टरी शासनानं सरकारी खरेदीचं धोरण निश्चित केलेलं आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये एकरी 20 क्विंटल आज मक्याचं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे हेक्टरी 50 क्विंटल अध्यक्ष महोदय मक्याचं उत्पन्न झालेलं आहे. झालं काय अध्यक्ष महोदय, धारणीला एक 10 सॅम्पल घेण्यात आले. धारणी माझ्या तालुक्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणी येथे 12 सॅम्पल घेतले आणि या जिल्ह्यातील 12 शेतकऱ्याकडून प्रायमरी डेटा गोळा करून सरासरी उत्पन्न ठरवलं गेलं. परंतु अध्यक्ष महोदय, एकाच तालुक्यातून घेतल्यामुळं काय झालं, वरुड तालुक्यामध्ये मका उत्पादकाचे जर आपण नमुने घेतले असते अध्यक्ष महोदय तर जवळपास 50 क्विंटल हेक्टरी मक्याचं उत्पन्न आहे आणि सरकार जे खरेदी करते आहे, सरकारी जो भाव मिळतो आहे तो 19 क्विंटलला मिळतो आहे. तेव्हा ही तफावत सुद्धा दूर करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे सर्व जे प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. शिवरेंद्रराजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आपण सुद्धा उपस्थित. आज आता 12:54 झालेली आहेत रात्रीचे, परंतु आपण सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आमच्या मतदारसंघातली समस्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात, यासाठी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपणास धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, एक शेवटचा एक विषय थोडासा राहिलेला होता, बोलून घ्या. हो साहेब, हो. आता आमच्या मतदारसंघातले सुद्धा पोलीस पाटील, उमेदचे प्रशिक्षणार्थी, CRP भगिनी, संगणक कर्मचारी, कोतवाल संघटना, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सुद्धा न्याय देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. आमच्या मतदारसंघातून नागपूरला मोर्चामध्ये हे सर्व लोक सहभागी झालेले आहे. तेव्हा या सर्व लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलावी अशी आपणाद्वारे शासनाला विनंती करतो. धन्यवाद साहेब. अमरावती महानगरपालिका निवडणुकीला वेग आला असून आजच्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणात नोंदणी प्रक्रियेला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील 22 प्रभागांमधनं नगरसेवक पदासाठी नोंदणी करणाऱ्या इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपच्या वतीने 22 प्रभागातील नगरसेवक पदांकरिता नोंदणी प्रक्रिया 10, 11 आणि 12 डिसेंबर रोजी
आयोजित करण्यात आली होती. 12 डिसेंबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 465 भावी उमेदवारांनी नोंदणी केली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण नोंदणी प्रक्रिया सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी राहणार होती. महानगरपालिका निवडणुकीत यंदा प्रचंड उत्साह दिसून येत असून पक्षांतर्गत स्पर्धा ही चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपच्या निवडणूक समिती समोर तिकीट वाटपाची मोठी जबाबदारी उभी राहणार आहे. राजकीय हालचाली, गट तटातील चर्चा आणि उमेदवाराची दाखल झालेल्या अर्जांची छाननी या सर्व कारणांमुळे भाजपच्या शहर कार्यालयात दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तत्पूर्वीच इतर पक्षांकडूनही नोंदणी प्रक्रियेला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार हे निश्चित आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने यवतमाळ जिल्ह्यातील कार्ला गावावर शोककळा पसरली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं आहे. लातूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. मागील काही दिवसांपासून ते प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कार्ला गावाशी त्यांची विशेष नाळ होती. कार्ला येथील ओंकारेश्वर देवस्थान हे त्यांचे आराध्य स्थळ. अनेक दशकापासून ते येथे दर्शनासाठी येत होते. गावकऱ्यांशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्ला गावात शोककळा पसरली. नागरिकांनी ओंकारेश्वर देवालयाबाहेर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. शांत, संयमी व उच्च नैतिक मूल्य जपणारे पाटील चाकूरकर हे देशाच्या राजकारणातील मोठं नाव होतं. गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या उपस्थितीमुळे गावाला नेहमीच एक वेगळी उभारी मिळायची. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक ज्येष्ठ नेता नाही, तर गावाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यात कापूस खरेदी दरम्यान शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. सीसीआयने प्रति हेक्टर फक्त 7 क्विंटलची मर्यादा लागू केल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या पिकाचा योग्य भाव मिळत नाही. यंदा उत्पादन भरघोस असूनही उरलेल्या कापूस कमी दरात बाजारात विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदाचे कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे, परंतु सीसीआयने प्रति एकर केवळ 7 क्विंटल इतकी खरेदी मर्यादा लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा मोठा भाग खासगी व्यापाऱ्यांकडे विकावा लागत आहे. खासगी बाजारात भाव हे हमी भावापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे वाढलेली उत्पादन खर्चाची रक्कम तर दुसरीकडे मर्यादित खरेदी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की सीसीआयने खरेदी मर्यादा 12 क्विंटल प्रति एकर करावी. अनेक शेतकरी संघटनांनी हे धोरण तातडीने बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलने उभी राहतील असा इशाराही देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात बेदाग नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल आणि लातूरचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चांदूरकर यांचे 91व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेऊया त्यांच्या 6 दशकांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा. 12 ऑक्टोबर 1935 रोजी जन्मलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगराध्यक्ष ते राज्यपाल असा दैदिप्यमान प्रवास केला. लातूरचे नगराध्यक्ष 1966 ते 1970 या काळात होते, तर आमदार 1972 ते 80, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर सलग 24 वर्ष लातूरचे खासदार आणि त्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य मंत्री, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अशी जबाबदारी त्यांनी निभावली. 1991 साली ते लोकसभेचे सभापती बनले, तर 2004 ते 2008 दरम्यान देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम पाहिले. 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल होते. शिवराज पाटील चाकूरकर गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये होते. कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी ते दिल्लीहून आले होते. मात्र अचानक प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर देवघर येथील निवासस्थानीच उपचार सुरू होते. डॉक्टरांची एक टीम देखील तैनात करण्यात आली होती. शिफ्टिंगचा पर्यायही विचारात आला, पण प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नकार दिला आणि अखेर त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. मी इथनं लातूरला चाललेलो आहे. शिवराज पाटील साहेब
महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठं नाव आहे आणि देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि वेगवेगळ्या रोलमध्ये त्यांनी जे काम केलं आहे, एक अतिशय रिस्पेक्टेड अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की एक अतिशय इन्फॉर्म्ड, अतिशय हुशार अशा प्रकारचा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याचसोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाळणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे, पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून, आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी कारकीर्द आहे, ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील, त्या मी नंतर बोलीन त्याच्यावर. पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील. माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं. अनेक वेळा चांगले निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय अप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं ही खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती. 6 दशकाच्या राजकीय प्रवासात त्यांच्या नावावर एकही डाग नाही, ना भ्रष्टाचाराचा आरोप, ना राजकीय बदनामीची वेळ. भाषणातील संयम, कोणावरही वैयक्तिक टीका न करणे आणि सर्वपक्षीय संबंध हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य राहिले. लातूर मुंबई रेल्वे प्रकल्प, मांजरा साखर कारखान्याची मान्यता, नागरी सुविधा, रस्ते, सहकार क्षेत्राचे निर्णय, त्यांनी केलेल्या अनेक कामांचे श्रेय कधी स्वतःकडे न खेचणे हेच त्यांचे मोठेपण. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याने एक अभ्यासू, सर्वधर्म समभाव मानणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व गमावले आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी आदर्श आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. सिटी न्यूज परिवाराकडून अशा ज्येष्ठ नेत्यांना विनम्र श्रद्धांजली. पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी, देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची, देशाची सेवा केली आणि आपल्या सर्व लोकांना धक्का आम्हा सर्वांना आहे. आणि आज 6 वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण अंत्यविधीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ठेवलेला आहे आणि इथून ही अंत्ययात्रा 9:30 वाजता निघेल आणि त्या ठिकाणी 11 वाजता पोहोचेल आणि 11 वाजता ही अंत्यविधी होईल. ही माहिती मी अधिकृतरित्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी मी माझ्या वतीनं, सर्वस्व वतीनं, या सर्व लातूरकर, परिसर, भारतीय जनता पक्षाच्या वतीने, जिल्हाध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी अर्पित करतो. थांबतो. ओम शांती शांती शांती. वाशिम आणि रिसोड नगर परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट आज समोर आली आहे. लांबणीवर गेलेल्या निवडणुकांनंतर आता मतदान 20 डिसेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली आहे. वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषद निवडणुकांसाठीची प्रक्रिया पुन्हा एकदा पार पडली. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत होती. वाशिम नगराध्यक्ष पदासाठी एकाही उमेदवाराने मागे न घेतल्यामुळे
नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवार आता निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. या 8 उमेदवारांमध्ये भाजप, महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, MIM आणि 2 अपक्ष यांचा समावेश आहे. यामुळे वाशिममध्ये यंदा बहुरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. रिसोड नगर परिषदेबाबत बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक 5B मध्ये दाखल 4 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतली असून आता तिन्ही उमेदवार आमने सामने आहेत. तर प्रभाग क्रमांक 10A मध्ये दाखल 5ही उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे या प्रभागात 5 उमेदवारांची सरळ लढत पाहायला मिळणार आहे. आता सर्वांचे लक्ष 20 डिसेंबरच्या मतदानाकडे लागले आहे. मतदार कुणाला संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नागपूर शहरात मातंग समाजाच्या अ, ब, कड उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीकरिता काढण्यात आलेल्या भव्य आक्रोश मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. धामणगाव रेल्वेसह परिसरातील हजारो लहू सैनिकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 1.5 महिन्यांपासून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली होती. अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी नागपूरमध्ये मातंग समाजाचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धामणगाव रेल्वे तालुक्यासह आसपासच्या गावांमधून हजारो लहू सैनिकांनी नागपुरात दाखल होत मोर्चामध्ये सहभाग घेतला. पिवळ्या झेंड्यांनी सजलेला मोर्चा यशवंत स्टेडियम वरून निघून विविध मार्गाने पुढे सरकला. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे गेल्या 1.5 महिन्यांपासून मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा करत असून या यात्रेला प्रत्येक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. मोर्चात पुरुष, महिला, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही सहभाग दिसून आला. उपवर्गीकरण मिळालंच पाहिजे, अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करा अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेलं. संपूर्ण नागपूर पिवळ्या वादळाने ढवळून निघाले. मातंग समाजाचं महाराष्ट्र राज्यातून भव्य दिव्य अशा प्रकारचं महाआंदोलन हे विष्णुभाऊ कसबे साहेब लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सुरू झालं आहे आणि सुमारे 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर हे पार झालेलं आहे. आज मातंग समाज बहुसंख्येने यशवंत स्टेडियम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे व लाखोच्या संख्येने सुमारे 12 वाजताच्या पर्यंत इथं उपस्थित होणार आहे. म्हणून आमची एकच मागणी आहे की गेल्या काहीतरी 15 महिन्यापासून जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं जे अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही, म्हणून आनंद पथ समितीचा अहवाल तात्काळ हा मंजूर करण्यात यावा व सकल मातंग समाजाला न्याय मिळण्यात यावा. याकरिता आम्ही सर्व मातंग समाज बांधव विष्णुभाऊ कसबे साहेब लहुजी शक्ती संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेला व हा आंदोलन हा आक्रोश मोर्चा आहे आणि हा मोर्चा कोणत्या स्टेपवर जाईल याची कोणी विचारही करू शकत नाही. म्हणून ह्या महाराष्ट्र सरकारनं या आमच्या मागण्याचं पूर्ण निराकरण करण्यात यावं व आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं. या ठिकाणी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. मोर्चा दरम्यान मान्यवरांनी भाषण करून समाजाच्या न्यायाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. उपवर्गीकरणाचा मुद्दा प्रतिनिधींमार्फत विधान भवनात ठामपणे मांडण्याची माहिती दिली गेली. आता प्रशासन उपवर्गीकरणाबाबत कोणता निर्णय घेते, हा मुद्दा स्वीकारला जातो की नाही याकडे राज्याचे तसेच समाजाचे लक्ष लागले आहे. नागपूर यशवंत स्टेडियम येथे एक लहुजी शक्ती सेनेचे मातंग समाजाचे पदाधिकारी आणि मातंग समाजाचे अनेक युवक युवती पुरुष लहान मोठे सर्व यशवंत स्टेडियम येथे जमलेला आहे. आज लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणाहून भव्य असा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी महाराष्ट्रातून दुरून लोक या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर आलेले आहे. आपल्यासोबत पंकज भाऊ जाधव आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे आज नेमकं काय आहे. भाऊ, आपण काय सांगाल, आज आपण इथे कशासाठी आलो आहे? सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय लहुजी. या ठिकाणी यशवंत स्टेडियम मध्ये आम्ही आता आज लहुजी शक्ती सेनेचे बरेच पदाधिकारी आलेलो आहोत आणि हळूहळू 11, 11:30, 12 वाजेपर्यंत जवळजवळ हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येणार आहे
हा मोर्चा आज आमचा लाखोच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण आमचे संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब हे आमचे मातंग हृदय सम्राट आहे. खऱ्या अर्थानं बघता लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब ही यांची पहिली पदयात्रा नसून ही 7व्यांदा पदयात्रा आहे. म्हणजे काय असते की मनुष्यानं कितीतरी चालायचं याचं एक निदान नाही. विष्णुभाऊ कसबेंनी या देशाचा रेकॉर्ड तोडून दाखवलेला आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही अशा नेत्याचे अशा स्वार्थ अभिमानी नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. कारण विष्णुभाऊ हे आमच्या समाजाला, जे वंचित पीडित समाज आहे, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, त्या जातीमध्ये ज्या बाकीच्या 58 जाती आहे, उर्वरित एक जात सोडली की 58 जातींना त्या आरक्षणाचा लाभच मिळत नाही. म्हणून तो लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी त्या आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे. म्हणजे मातंगाच्या वाट्याला किती असेल, चर्मकाराच्या वाट्याला किती असेल, खाटीकांच्या वाट्याला किती असेल, ढोर आहेत, मैतर आहेत, वाल्मिकी आहेत, अनेक ज्या जाती आहेत छोट्या छोट्या, त्यांच्या वाट्याला ते सगळे गेलं पाहिजे. म्हणजे त्यांचे देखील मुलं बाळं हे उद्या IPS IAS अधिकारी झाले पाहिजे, यासाठी हा मोर्चा आहे. तर आज आपण इथून कुठपर्यंत जाणार आहे? या ठिकाणून आम्ही सगळा हा मोर्चा आता जवळजवळ 12 ते 12:30 वाजता निघणार आहे. आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब हे आमचे वाडीपर्यंत आलेले आहेत. माणसांनी चालायचं किती? 1800-1850 किलोमीटर. अरे शक्य आहे का? आपण 10 किलोमीटर चाललो तर आपली दैदै होऊन जाते. अरे आमचे विष्णुभाऊ कसबे साहेब न थांबता थंडीचे, पावसाचे, उन्हाचे हे सतत चालत आहे. या सरकारला येणार तरी कधी माननीय मुख्यमंत्री हे पूर्ण राज्यावर लक्ष देत आहेत. कुठेही मातंग समाजावर लक्ष. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितजी पवार साहेब, तुम्ही म्हणत होते ना की आरक्षण आम्ही तुम्हाला लागू करणार आहे, पण कधी करणार आहात? जीव गेल्यावर. जर आमच्या विष्णुभाऊ कसबेला जर काही झालं, आणि याचं लक्षात ठेवा की या सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल. या उपवर्गीकरणाची मागणी आपण कोण्या पद्धतीने करणार आहात? उपवर्गीकरणासाठी आदरणीय विष्णुभाऊ, आमच्यावर मुंबईला लाठीचार्ज झालेला आहे, प्रचंड मोठा लाठीचार्ज झालेला. आमच्या आई बहिणीचे डोके फुटले होते. आम्हाला देखील पोलिसांनी मारहाण केली, अनेक गुन्हे दाखल केलेत. लहुजी शक्ती सेनेने प्रत्येक वेळी लहुजी शक्ती सेनेच्या स्टाईलमध्ये या सरकारला हादरा दाखवलेला आहे. पण जरी जर सरकारचं डोकं ठिकाणावर येत नसेल तर ते डोकं ठिकाणावर कसं आणायचं हे मातंग समाजाला चांगल्या परीने जाणता येते. तर नक्की आपण बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मातंग समाज बांधव आपल्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी इथे जमलेला आहे आणि लाखोच्या संख्येत या ठिकाणावरून पिवळं वादळ हे निघणार आहे. सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गुरुवारी रात्री कोंढा गावात दहशतीचा स्फोट झाला आहे. 3 अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाराला कोयत्याच्या धाकावर ठेवत तब्बल 45,000 रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना 9:30च्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोंढा गाव गुरुवारी रात्री अक्षरशः थरथरून गेलं. तोंड झाकलेल्या 3 दरोडेखोरांनी व्यापारी दीपक गांधी यांच्या दुकानात अचानक घुसखोरी केली. दुकानात प्रवेश करताच कोयता थेट त्यांच्या गड्याशी लावत हात हलवला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्यांनी दिली. या अचानक हल्ल्याने व्यापारी थरथरला. टोळीने गल्ला फोडला, बॅग उचलली आणि फक्त काही सेकंदात 45,000 रुपये घेऊन अंधाऱ्या दिशेने पळ काढला. ही संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. घटनेनंतर कोंढापाणी परिसरात भीतीचं सावट पसरलंय. व्यापाऱ्यांनी अड्याळ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) अंतर्गत गुन्हा नोंदविलाय. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गावात व आसपासच्या भागात झडती घेत आहेत. अमरावतीत MIMच्या चक्काजाम आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. 10 डिसेंबर रोजी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात घेतलेल्या या आंदोलनादरम्यान MIMने पश्चिम मुस्लिम बहुल भागातील कंपाऊंड डेपो हटविणे आणि मिनी पॉवर हाऊस प्लांट 33 kV सबस्टेशन उभारण्याची मागणी केली होती. पूर्वी आयुक्तांकडे करण्यात आलेल्या पाठपुरावाला प्रतिसाद न मिळाल्याने MIMच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून भव्य चक्काजाम आंदोलन केले. 7 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर अखेर महानगरपालिकेने 33 kV सबस्टेशनची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे. पत्रकार परिषदेत MIM कडून ही अधिकृत माहिती देण्यात आली. जो आंदोलन हमने किए थे और वो आंदोलन पश्चिम क्षेत्र का सक्सेस हुआ और जो हमारी मांग थी वो पूरी हुई और इसी ही ताल्लुक से हमने आज ये ली है। क्या मांग थी आपकी? मांग ये थी कि बिजली विभाग को वहाँ जगह दिए जाए। जो 2014 से जो पश्चिम क्षेत्र के अंदर जो तकलीफ थी एक लाइन की खास करके,
हम देखते हैं कि धुपकाला या और बारिश होती है तो लाइन डीपीए जो भलास होती है और अंडरग्राउंड की जो लाइन है वो भलास होती है। और जब हम बिजली विभाग से बात करते हैं तो वो उनका कहना ये है कि हम पावर हाउस इतना क्षमता नहीं है कि हम लाइन पहुंचा सके वहां तक के। उसके लिए हमारे को यहाँ एक छोटा सा मिनी पावर हाउस होना चाहिए और वो जगह की मांग थी, लेकिन वो जगह को महानगर पालिका दे नहीं रही थी। बहुत उसके ऊपर हमने जो कोशिश ही की है और वो कोशिश लेखी में दिए उनको, लेकिन मैडम का कहना था कि महानगर पालिका की जगह है, हम जैसा चाहे वैसा यूज़ करेंगे, आप इसके अंदर दखल अंदाजी नहीं कर सकते। लेकिन हमने मैडम को कहा, मैडम ठीक है ये बात आप कह रहे हैं, लेकिन आपको ये भी देखना है कि मुस्लिम जो क्षेत्र है और पश्चिम क्षेत्र है कि इसके अंदर जो दिक्कतें हैं हम वो परेशानी किसके पास लेके जाए, क्योंकि इसको महानगर पालिका परेशानी को हल नहीं कर सकता है तो फिर हम किसके पास जाए। तो मैडम इसके ऊपर कुछ कहना ही नहीं चाहती और बात करना ही नहीं चाहते थे मैडम। तो ठीक है, हमने फिर एक 7 दिन का टाइम दिए, आप 7 दिन के अंदर हमारी मांग को पूरा नहीं करते हैं तो हम चक्का जाम करेंगे और आंदोलन करेंगे। और हमने वो 7 दिन के बाद आंदोलन करके बताए और किसी को नुकसान नहीं पहुंचाए, कोई भी क्योंकि हम देखते हैं कि आंदोलन शहर में होते हैं और लोगों की प्रॉपर्टी को जलाया जाता है, नुकसान पहुंचाया जाता है, लेकिन आंदोलन का तरीका जो हमने अपनाए, मैं बहुत से आंदोलन वालों को भी ये बात कहना चाहता हूँ कि आंदोलन ऐसा भी होता है, शांति से भी होता है, हमारी मांग शांति से भी पूरी हो सकती है, लेकिन हम डटे रहे और हमारी मांग के लिए हम जिसमें 2 चीज़ें हैं। डटे रहने का मकसद ये है कि आंदोलन जब लोग करते हैं तो लोग आंदोलन के पहले सेटिंग कर लेते हैं, भीग जाते हैं, लेकिन एक हमारी ऐसी जमात है जो आज MIM की हमने ऐसी एक जमात बनाए, एक पार्टी से हमने ऐसे लोगों को जोड़े जो झुकती नहीं बिकती नहीं, और हमने वही करके बताए, ना हम झुके ना बिके। हमारे को बहुत लोग आए समझाने के लिए, आप इसमें कहीं ना कहीं आप कम फरमाइश करें, लेकिन हम कम फरमाइश करने के मूड में नहीं थे। हमारा एक ही मकसद था, पश्चिम क्षेत्र के अंदर जो परेशानी है, जो दिक्कत है, आप उसको हल करें। महानगर पालिका मानने रहे थे, लेकिन महानगर पालिका को हमने मनवाए और उस जगह को लैंड विभाग को 1 एकड़ ज़मीन देने लगाए और महानगर पालिका ने हमसे हमारे को लेटर पैड पे लिख के दिया और हमारी मांग को पूरा किया। बाकी जो 1.5 एकड़ ज़मीन बची हुई है महानगर पालिका की, उन्होंने हमको कहा कि हमको आप 2 से 3 महीने टाइम दीजिए इसके अंदर, लेकिन हम उसके ऊपर भी एग्री नहीं हुए, नहीं माने। उन्होंने बहुत रिक्वेस्ट किए हमारे से कि आप हमें कम से कम फिर 2 महीने का टाइम दे दीजिए। हमने हमारे टीम से मशवरा किए, पब्लिक से मशवरा किए वहाँ, और 2 महीने भी हम एग्री हुए कि आप रमज़ान के पहले आपका ये जो आप कचरा डिपो यहाँ जो डाल रहे हैं, आपका जो भी मशीनें हैं, लेकिन 2 महीने के बाद आप इसको उठाना। उन्होंने एक बात को एग्री हुए। हम 2 महीने के बाद इसको जो भी इलाके के अंदर शहर से 5-7 किलोमीटर 10 किलोमीटर तो हम दूर ले जाएंगे। अब ये बात को माने, हमने हमारा आंदोलन वहाँ ख़त्म किए। फिर खुलताबाद तालुक्यातील गोरेगाव हे छोटंसं परंतु कार्याने मोठं गाव. इथे गेल्या 4 पिढ्यांपासून कछवा परिवार हाड जोडण्याची निशुल्क सेवा देत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज रुग्ण इथे येतात, कारण इथल्या सेवेमुळे अनेकांना नवजीवन मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव, लोकसंख्या अवघी 3,500, पण कार्य मात्र थेट राज्यभरात प्रसिद्ध. या गावातील मुरलीधर कचरू कछवा, वय वर्ष 70, आजही दररोज सकाळी स्वतःच्या शेतापासून 3 किलोमीटर चालत गावातील मंदिराच्या पाऱ्यावर येतात आणि 10 ते 20 रुग्णांना पूर्णपणे मोफत सेवा देतात. हाड मोडणे, फ्रॅक्चर असणे, डॉक्टरांनी प्लास्टर सुचवलेले असले तरी इथे उपचार घेतल्यानंतर रुग्ण सुखरूप बरे होतात, अशी लोकांची धारणा आहे. कछवा कुटुंबातील ही सेवा पंजोबांपासून 4 पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. ही देवाची देण आहे आणि त्यामुळेच आम्ही ही सेवा निशुल्क करत आलो आहोत, असे मुरलीधर कछवा सांगतात. आमचं 4 पिढ्या पाहून चालू आहे, ही परंपरा चालू आहे, आता बी चालू आहे. पेशंट गुलबरा, तिकडे चंद्रपूर, नागपूर, इकडे पुणे, कर्नाटक, इकडे हिंगोली,
इकून मुंबई, इकून नाशिक, मालेगाव, धुळा, वरणगाव, इकडे शहादा, इकून एवढे पेशंट येते लांब लांबून. स्वच्छता अभियान, पाणी फाउंडेशन अशा विविध क्षेत्रातील राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या गावात दररोज महाराष्ट्राच्या अनेक भागातून रुग्णांची गर्दी होते. हाड कसेही मोडलेले असो, इथे मात्र ते तंतोतंत जोडले जाते असा लोकांचा ठाम विश्वास आहे. माझं नाव मोहसिन पठाण, राहणार भाऊज MIDC, रांजणगाव शेनपुंजी. मी गाडीवरून पडलो होतो. माझा हात थोडासा फ्रॅक्चर दाखवला होता. डॉक्टर सांगितलं की प्लास्टर करावं लागेल. बाबाकडे आलो तर आता थोडा फरक वाटतोय. रावेर तालुक्यात एक महत्वपूर्ण प्रशासकीय बदल झाला आहे. BA कापसे यांच्या पदोन्नतीनंतर त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी दीपा जेदे यांनी नवनियुक्त तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. रावेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार BA कापसे यांची पदोन्नतीमुळे नाशिक येथे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी दीपा जेदे यांची नियुक्ती केली आहे. दीपा जेदे या बीड जिल्ह्यातील जात नांदूर शिरूर कसारा येथील रहिवासी आहेत. MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षणार्थी तहसीलदार म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती रावेर मध्ये झाली असून त्यांनी शुक्रवारी औपचारिकरित्या पदभार स्वीकारलाय. त्या पुढील 6 महिन्यांसाठी म्हणजे 14 जून पर्यंत परिवीक्षाधीन तहसीलदार म्हणून रावेर तालुक्याचा कार्यभार सांभाळणार आहेत. स्थानिक नागरिक, कर्मचारी वर्ग तसेच अधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक होणार असून राज्यात AI हब उभारण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्यात मुंबईत महत्वाची बैठक पार पडली आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी फडणवीसांनी हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने मुंबई गाठली. बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. त्यातूनच 20 लाख स्क्वेअर फुटांचे GCC म्हणजेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारले जाणार आहे. या GCC मुळे सुमारे 45,000 तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. या संदर्भात लवकरच सामंजस्य करार होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्राला AI हब बनवण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत प्राईम AI OS चे प्रेझेंटेशन देखील दाखविण्यात आले. AI चा वापर शिक्षण, आरोग्य, शेती आणि प्रशासन अशा क्षेत्रांमध्ये कसा वाढवता येईल यावरही चर्चा झाली. आणखी मोठी घोषणा म्हणजे मायक्रोसॉफ्ट भारतात $17.5 अब्ज म्हणजे तब्बल 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही मायक्रोसॉफ्टची एशियातील सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात AI, क्लाउड, डेटा सेंटर अशा महत्वाच्या तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत. त्यामुळे लाखो लोकांना AI चे नवीन कौशल्य शिकण्यासाठी संधी मिळेल आणि डेटा सुरक्षेला देखील नवी ताकद मिळेल असे सत्या नडेला यांनी यावेळी नमूद केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो. त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AI OS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला AI कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत AI को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल, हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन.
मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे. आत्ता देखील त्यांचे बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सोशल न्यूज सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.